सन्माननीय महापौर महोदय, या ठिकाणी सभागृह नेत्यांनी मांडलेला हा प्रस्ताव आणि प्रशासनामध्ये असलेली कामकाजातली ही जी तफावत आहे, ही तफावत पाहता खरं तर हे आज या ठिकाणी बोलणं उचित नाही. आयुक्त साहेबांनी असायला हवं होतं. जेवणाची सुट्टी झाली नसती तर कदाचित ते भेटले असते त्या ठिकाणी. आम्ही ह्या सभागृहामध्ये काय येतो त्या संदर्भात आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. आपल्याकडे तरुणांची संख्या लाखोच्या संख्येमध्ये आहे आणि ती रस्त्यावर फिरते, रस्त्यावर आंदोलन करते आणि रिटायर झालेल्या माणसांना आपण या ठिकाणी अशा प्रकारचे नेमणुकीचे प्रस्ताव आणतो. हे आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय याच्यापेक्षा वेगळा शब्द प्रयोग याच्यासाठी वापरता येणार नाही. आणि हा वापरला तर कदाचित प्रशासनाला ते पटणार नाही. शैक्षणिक वर्ष सुरू झालेलं आहे आणि सुरू झाल्यानंतर देखील आपल्याकडे या प्रकारची तजवीज नाहीये. खरे तर ही तजवीज मे महिन्यामध्ये व्हायला हवी होती. किती शिक्षक कमी आहेत ते जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये त्या ठिकाणी हजर व्हायला पाहिजे होते आणि तिथं जाता आलं असतं. सन्माननीय महापौर महोदय, ही तफावत मी आपल्याला सांगतो. हे रिटायर झालेले लोक हे कोणत्या पद्धतीने रिटायर झाले आणि शाळेत जाऊन आता काय दिवे लावणार आहेत ते. जे तरुण मुलं काम करतायत त्या काम करणाऱ्या मुलांना तुटपुंज अशा प्रकारचा पगार आहे. 3 टाईपची लोक वेगवेगळे आपल्याकडे काम करतायत. एक घड्याळी तासिकाप्रमाणे काम करतायत. मुख्यमंत्री युवा रोजगार ते तर गायब झाले, ते कुठे गेले बिचारे. त्यांना नंतर पगार पण दिला नाही, काही नाही. निवडणुकीच्या अगोदर ते होते आणि त्याच्यानंतर ते गायब झाले. सरकार आपलंच आहे साहेब, काय त्याच्यात वाद नाहीये. आणि आपण शिक्षण क्षेत्रामध्ये अशा प्रकारची जी बाब होते आणि तिच्याकडे डोळेझाक करतो, ती सगळ्यात खेदजनक आणि दुःखदायक बाब आहे. दुसरी बाब अशी आहे की घड्याळी तासिकाप्रमाणे काही लोक काम करतायत. त्यांचे क्वालिफिकेशन आपण त्या ठिकाणी घेतलेले BSc BEd घेतलेले, BA BEd घेतलेले आहेत आणि उच्च शिक्षित लोक आहेत ती. परंतु त्यांना पगार किती पडतोय? 18,000पेक्षा जास्त पडत नाही. आमच्याकडे सभागृह नेते महापौर असताना एक ठराव पास झाला. त्या ठरावाने 31 लोकांना आपण महासभेने निर्णय घेतला आणि परमनंट केलं. साहेब आपणच होतात त्यावेळेस. माध्यमिकचे. आता हे माध्यमिकचंच येणार, म्हणजे म्हणून मी माध्यमिकशीच कॉन्टॅक्ट करतोय. मी प्रायमरीकडे जाणारच नाही, प्रायमरीकडे नंतर जातो मी. तर माध्यमिकचा प्रस्ताव आपण केला आणि प्रस्ताव केल्यानंतर त्या लोकांना आपण 3 वर्ष शिक्षण सेवक म्हणून, कारण बाकीच्या लोकांना 10,000 पगार द्यायचो आणि यांना 8,000मध्ये आपण शिक्षण सेवक म्हणून 3 वर्ष. कुठून बिचारे आलेले, त्यावेळेस भाड्यानं घरं भेटत नव्हतं त्यांना. अशा अवस्थेमध्ये त्या लोकांनी नोकरी केली. आणि त्याच्यानंतर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आपल्याकडे आलेले आयुक्त, आमच्यासारखे झालेले महापौर, आणि मग तो संघर्ष आणि त्याच्यातनं ते थोडं वेगळ्या दिशेला गेलं आणि त्याला कलाटणी देत देत आज त्यांच्या आयुष्याची 15 वर्ष त्या ठिकाणी वाया गेली. 15 वर्षानंतर त्यांना किती पगार आहे? तर त्यांना आहे पगार 24,500 रुपये. आज आम्ही ह्या रिटायर लोकांना पेन्शन पण देतो आणि पेन्शनच्या नंतर 27,500 देतोय. जे नक्की आपल्याला जो तरुण वर्ग आहे, जो त्या ठिकाणी चांगलं काम करतोय, त्याचं कुटुंब त्या ठिकाणी नीट चालावं, त्याचं लक्ष लागावं त्या शाळेमध्ये शिकवण्यासाठी, हा विचार आपल्या मनात कधीच येत नाही का? आणि हा मनामध्ये विचार यावा याच्यासाठी आपण आता इथं आपल्याला प्रस्तावामध्ये म्हटलेलं आहे की प्रस्तावामध्ये आपल्याकडे मंजूर असलेली जी पदं आहेत, ही मंजूर असलेली पदं भरायला कोणी अडचण निर्माण केली? आज आपण या ठिकाणी परीक्षा घेतो ना. काल सभागृहाने सांगितलं परीक्षा घ्यायच्या नाही, तरी परीक्षा घेतो. ठीक आहे, लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न असेल, काय असेल, काय आम्हाला त्याच्याबद्दल काही म्हणायचं नाहीये. आमचं म्हणणं आम्ही मांडलं, तुमचं म्हणणं तुम्ही मांडलं. परंतु मग हा संवर्ग त्या ठिकाणी त्या भरतीमध्ये का नाही? काय अडचण होती? हा जो शिक्षक आहे, हा संवर्ग त्या भरतीमध्ये यायला पाहिजे होता ना. मग तो का नाही त्याच्यामध्ये?
त्याची भरती प्रक्रिया का सुरू झाली नाही? म्हणजे शिक्षणाला जे महत्व द्यायला पाहिजे ते महत्व आपण या ठिकाणी आजही देत नाहीये. आणि आपण आज या ठिकाणी सीबीएसईची शाळा सुरू करणार आहोत, इंग्लिश मिडियमच्या शाळा सुरू केलेल्या आहेत. आणि शिक्षक नसेल तर चालणार नाही ना. तर शिक्षक कसे असतील आपल्याकडे? शासनाने पवित्र पोर्टलमध्ये आपल्याला शिक्षक भरती केली आणि भरती करून आपल्याकडे पाठवले. पवित्र पोर्टलच्या बाबतीमध्ये मॅडम मी आपल्याला असं सांगू इच्छितो की काल कदाचित या ठिकाणी सभागृह नेत्यांनी मांडलेला ठराव काही लोकांना वाटला असेल की अरे नवी मुंबईच्या लोकांसाठी करता. असं नाहीये. तुम्ही पहा, भरती होणारे लोक ज्या वेळेस संभाजीनगर असेल, जालना असेल, सोलापूर असेल, नागपूर असेल या भागातली लोक पवित्र पोर्टलनी कामाला तर आली, पण 3 वर्ष पूर्ण झाल्यानंतर किती लोक गेली मॅडम? गेली ना. कारण त्यांना नोकरी पाहिजे होती, फक्त सरकारी नोकरी पाहिजे होती आणि जिल्हा बदलीने गेली निघून ती तिकडं. म्हणजे आम्ही काय करायचं? भरती करायची. भरती केल्यानंतर त्यांचा फक्त त्या ठिकाणी शिक्षण सेवक कार्यकाळ पूर्ण झाला की ते आपला कुठल्या तरी एखाद्या मंत्र्याचा वशिला लावतात आणि इथून निघून जातात. आणि पुन्हा आपण येरे माझ्या मागले अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी निर्माण करून बसलोय. तर शिक्षणाच्या बाबतीमध्ये तरी निदान अशा प्रकारे हे होऊ नये. आणि म्हणून सभागृहामध्ये डिपार्टमेंटने, माननीय आयुक्त महोदयांनी किंवा या ठिकाणी सविस्तर याची माहिती द्यावी. किती शिक्षक कमी आहेत, का कमी आहेत, कोणते शिक्षक कधी कधी आलेले आहेत, त्याचं पूर्ण जी माहिती आहे ती इथं द्यावी आणि त्याच्यानंतर बोलण्याची पुन्हा एकदा संधी द्यावी. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।